पोहे करूया. एकदम मऊ मऊ पोहे करायचे. त्यासाठी पोहे धुवून घेतले, ते बघा चाळणी धुवून घेतलेत. खाली प्लेट ठेवली आहे, सगळं पाणी नितळते बघा. त्यासाठी मिरची, कांदा, टोमॅटो पण कापायचं आहे. राई, जिरं, हिंग, हळद, मीठ. तेल ठेवले तापायला. हे बघा राई टाकून घेतली, अजून थोडी टाकते. चांगली तडतडून द्यायची राई. चांगली तडतडते. कढीपत्ता पण टाकते, मी सांगायची विसरलेली. पहिलं जिरं टाकूया. राई चांगली तडतडली बघा. जिरं पण चांगलं हलकं असून लगेच ते भाजतं बघा. आता मिरच्या टाकूया. आता मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या. मग कांदा टाकूया. हे बघा मिरच्या चांगल्या भाजतात आहे. आता कांदा टाकूया. मस्त एकदम मऊ मऊ पोहे करायचे. थोडीशी साखर पण टाकायची नंतर लास्टला. टोमॅटो कापून घेतलाय पोह्यात टाकायला फोडणीला. कोथिंबीर पण कापून घेतली, थोडी सुकलेलीच आहे. ठीक आहे पण तर मीठ टाकूया. कांदा चांगला भाजला लवकर. मी कांद्यातच मीठ टाकते. आता टोमॅटो टाकूया. हे बघा कांदा टोमॅटो चांगला भाजून घेऊया. पोळीला थोडा जास्त कांदा टाकायचा, छान लागतात. कांदा चांगला भाजत आलाय. चांगला भाजून घ्यायचा एकदम. टोमॅटो पण चांगला मऊ व्हायला पाहिजे. हे बघा भाजलं. आता थोडंसं हिंग टाकूया. थोडीशी हिंगासोबत कोथिंबीर टाकायची, म्हणजे सुगंध छान येतो हिंगाचा. आणि हिंग करपत पण नाही. आता हळद टाकूया. हळद टाकली. आता चांगली हळद परतायचं चांगलं. आता पोहे टाकले. हे बघा पोहे टाकलेत. गॅस बारीक करायचा. आता त्यात थोडीशी साखर टाकायची, छान लागतात. थोडीशी टाकायची. थोडीशी साखर टाकूया. त्याला थोडंसं पाण्याचं थेंब टाकूया. थोडं कोथिंबीर टाकूया.
बघा झाले एकदम मऊ पोहे, एकदम सुटसुटीत. थोडंसं हे बघा, थोडं पाणी शिंपडायचं. थोडंसं पाणी शिंपडले ना मग एकदम मऊ पोहे होतात. आता त्याला 2 मिनटं झाकून घेऊया. पाणी शिंपडले थोडंसं, हे बघा. झाकून घ्यायचे, एक वाफ काढायची बारीक गॅसवर. एक वाफ काढली चांगली, तर गॅस बंद करूया. काळा चहा गरम होतोय. मस्त झाले ते बघा. एकदम मऊ पोहे झालेत. हे बघा किती छान झालेत. या खायला, नाश्ता करा या पोहे खायला. नाश्ता करा या. हे बघा पोहे केलेत, काळा चहा, लिंबू सोबत, लिंबू आहे. असं पिळायचं मस्तपैकी. या नाश्ता करायला. हे बघा किती मऊ मऊ झालेत, छान झालेत एकदम. या नाश्ता कराय.